श्रीमन्महागणाधिपतये नमः। श्री सरस्वत्यै नमः। श्री सद्गुरुभ्यो नमो नमः। औदुंबरातळवटी नरसिंह योगी कृष्णातटी परमशांती सुखास भोगी ध्यानस्थ होवुनि समस्त चरित्र पाहे अनन्य जो शरण इच्छित देत आहे त्रैमूर्ती राजा गुरु तोची माझा कृष्णा तिरी वास करोनी ओझा सुभक्त तेथे करीती आनंद ते सूर स्वर्गी पाहती विनोद अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्रीपाद श्री वल्लभ श्रीमन नृसिंह सरस्वती स्वामी महाराज की जय। श्रीमद वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज की जय। श्री गुरुदेव दत्त गुरुदेव दत्त गुरुदेव दत्त दत्त दत्त। मंडळी नमस्कार। श्रीमन नारायण स्वामी महाराजांचं दिव्य चरित्राचं अवगाहन करत असताना नारायण स्वामी कसे आहेत, त्यांचा अधिकार काय आहे, ते किती ब्रह्मपदाला पोचलेले आहेत, त्यांची एकनिष्ठता, दत्तचरणांवरचं त्यांची प्रीती, दत्तात्रेयांची त्यांच्यावरती असलेली प्रीती, या सगळ्याचं वर्णन शाब्दे परेच निष्णात असे ते आहेत। असं भरभरून नारायण स्वामींच्या बद्दल जेव्हा शिवचिदंबरांनी सांगितलं तेव्हा बरोबरच्या त्यांच्या शिष्यांची पण अशी इच्छा निर्माण झाली की कधी एकदा देवलपुरामध्ये नारायण स्वामी महाराज येत आहेत। ती सर्व शिष्य मंडळी मिळून तयारी करू लागली। नारायण स्वामींनी सांगितलं तयारी करूया। त्या सर्वांनी मिळून तयारी केली आणि देवलपुराच्या सीमेपाशी 1 कोस अंतरावरती ते यतिवर्य येतील या अंतराच्या टप्प्यामध्ये येऊन ही सर्व मंडळी, ग्रामस्थ मंडळी, स्वतः शिवचिदंबर स्वामी महाराज, बघा स्वतः अवतारी पुरुष आहेत, परंतु अवतारी पुरुष असले तरी आपण गृहस्थाश्रमात होते। शिवचिदंबर स्वामी आपण दिव्य चरित्र ऐकलेलंच आहे। येणार आहेत ते भगवत भक्त आहेत, दत्त कृपांकित असे आहेत, सिद्धावस्थेला पोचलेले आहेत, योग चक्रवर्ती आहेत, पण ते आपल्यापेक्षा आश्रमदृष्ट्या वरच्या आश्रमात आहेत, म्हणजे चतुर्थाश्रमी आहेत। मी मुद्दाम सांगेन या प्रसंगाच्या निमित्ताने की अवतारी पुरुष किती भान ठेवतात, तुम्हाला आम्हाला सुचवतात की तुम्ही कितीही अधिकार पदाला पोचलात तरी समोरचा यती आहे ना, यतीला यतीचा मान हा दिलाच पाहिजे, कारण तो आपल्यापेक्षा वरच्या अवस्थेमधला आहे, चतुर्थाश्रमामधला तो आहे। तो आपल्यासारखाच, आपण एखादा ब्रह्मचारी जरी अधिकार पदाचा असला तरी समोरचा यती दिसला, काशाय वस्त्र दिसलं, दंडकमंडलूवाला एखादा संन्यासी दिसला आपल्याला, तर त्या ब्रह्मचारी अधिकारी व्यक्तीनं जर तो खरा पोहोचलेला असेल, काही परमार्थात त्यानं काही कमावलं असेल, गुरुकृपेनं काही मिळवलं असेल, तर तो अवज्ञा कधी करणार नाही। थोर मंडळी, ज्येष्ठ मंडळी जसं वागतात तसं धाकटे अनुकरण करत असतात। चिदंबर महास्वामीजींनी दाखवून दिलं की गृहस्थी मी आहे, ते गृहस्थाश्रमात असताना मी गेलो होतो म्हणाले अमरेश्वरला, पण आता ते यती म्हणून आपल्या घरात देवलपुरात येत आहेत आणि आपण गृहस्थी आहोत। स्वागताला सगळे उत्सुक आहेत, औक्षण करायला सगळे तयार आहेत, त्यांच्या स्वागतासाठी सगळे उभे आहेत। एवढ्यामध्ये यतिवर्य नारायण स्वामी महाराजांची स्वारी देवलपुरात येऊन पोहोचली। उभयतांची भेट झाली। भेट जी झाली तो प्रसंगच मोठा विलक्षण आहे। बघा, दोघं एकमेकांना भेटली, हरिहराप्रमाणे भेट झाली। ये हृदयचे ते हृदय घातले, जणू काही शिव आणि हे नारायण, आणि हे शिवचिदंबर म्हणजे साक्षात महादेव स्वरूप आणि हे नारायण म्हणजे साक्षात नारायण स्वरूप। हे नारायण आणि हे शिव जणू एकमेकांना भेटले, म्हणजे हरिहराचीच जणू काही भेट झाली। चिदंबर महास्वामीजींचा जय जयकार लोकांनी केला। नारायण स्वामी महाराज, नारायण सरस्वती स्वामी महाराज की जय म्हणून लोकांनी जय जयकार सुरू केला। दोघांनी एकमेकांना आलिंगन दिलं। तो सोहळाच अलौकिक होता, अद्भुत असा होता। उभयतांचं देहवान हरपून गेलं। दोघंही अद्वैत स्वरूप झाले होते, म्हणजे आता अद्वैत स्वरूप म्हणजे दोघांनी ज्या वेळेला एकमेकांना आलिंगन दिलं, दोघांनी प्रेमभराने ज्या वेळेला एकमेकांना मिठी दिली, त्याला यातले नारायण स्वामी कोण आणि यातले शिवचिदंबर कोण, शिवचिदंबर दीक्षित स्वामी कोण, लोकांना ओळखेना इतके ते एकरूप झाले, अद्वैत स्थिती झाली। बघा, थोड्या वेळानंतर दोघे जण जेव्हा देहस्थितीवरती आले, जेव्हा भानावरती आले, त्यावेळेला
दोघं एकमेकांची प्रेमानं स्तुती करू लागले, दोघं एकमेकांचं गुणवर्णन करू लागले, दोघं एकमेकांना धन्यता प्राप्त झाले अशा पद्धतीचे धन्योद्गार बोलू लागले. शिव चिदंबर म्हणतायत, महाराज यतिवर्य यतिश्रेष्ठ, आपण देवलपुरात पोचलात, आम्ही धन्य झालो. आणि नारायण स्वामी म्हणतात की चतुर्थाश्रम मी जरी घेतलेला असला तरी दत्त महाराजांच्या आज्ञेने, नृसिंह सरस्वतींच्या आज्ञेने गावोगाव फिरत फिरत आपल्या इथे पोचलो आणि साक्षात महादेवांचं दर्शन मला झालं, शिव चिदंबरांचं दर्शन मला आजच्या दिवशी झालं, साक्षात शिवस्वरूपाचं दर्शन मला आजच्या दिवशी झालं. मी भाग्यवान. ते म्हणतायत मी भाग्यवान, हे म्हणतायत मी भाग्यवान. दोघंही एकमेकाला धन्योद्गार देत आहेत, दोघं एकमेकांचं स्तुती करतायत, दोघं एकमेकांना आपुलकीनं चर्चा करतायत. हे सगळा ह्यांचा जो संवाद आहे ना, हा संवाद अतिशय जबरदस्त असा संवाद आहे. बघा, एक सुंदर हिंदी दोहा आहे. काय असतं? शब्दातीत ते प्रेम असतं, ते शब्दामध्ये येऊ शकत नाही. सज्जन को सज्जन मिले तो होती है मीठी बात, सज्जन को सज्जन मिले तो होती है मीठी बात, और दुर्जन को दुर्जन मिले तो सो बुक्या सो लाथ, असं वर्णन करून ठेवलंय. या दोघांची आपापसात झालेली जी भेट होती, या दोन महापुरुषांची एकमेकात झालेली जी भेट होती, अवर्णनीय अशी भेट होती. काय घडलं यांच्या संवादात, कसे कसे यांनी किती कालक्रम नारायण स्वामींनी शिव चिदंबरांच्या सान्निध्यात घालवला, आपण क्रमाक्रमानं पाहू. या भेटीविषयी सुद्धा आपण थोडीशी चर्चा उद्याच्या चरित्राख्यानात करू. आज इथेच वाणीला विराम देऊ. अत्रिपुत्र दत्तात्रेयांच्या पवित्र अशा दत्तनामाचं स्मरण करू. श्रीमन्नारायण स्वामीं दयाब्धे तारक पददायीन अशी प्रार्थना नारायण स्वामींच्या चरणारविंदी करू. आज इथेच थांबू. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त दत्त दत्त.